नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. इथून आपण आजचं प्रेझेंटेशन पाहताय आणि जो विषय आपण चर्चेला घेणार आहोत तो आहे स्टेट इलेक्शन कमिशन किंवा राज्य निवडणूक आयोग. याच्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये पाहायला मिळेल. आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऍट स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल याच्यावरती चर्चा करत आहोत, की ज्यामध्ये आपण जी आपली प्रशासकीय यंत्रणा असते ती राज्य आणि जिल्हा पातळीवर कशा प्रकारे कार्य करते त्या संबंधी ही सर्व माहिती आपण पाहतो. आणि एकंदरीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकमेकांच्या समन्वयाने चालत असतात, एकमेकांना सहकार्य करत पुढे वाटचाल चालू असते. आणि यातूनच मग जी संकल्पना पुढे येते ती म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची, ज्याला आपण सहकारात्मक संघराज्य असं देखील म्हणतो. आणि या संघराज्याच्या संकल्पनेमधून एकंदरीत असं पाहायला मिळतं की जे अधिकार असतात ते केंद्र आणि राज्य या दोन्हींच्या मध्ये विभागले गेलेले असतात. आणि भारतामध्ये विशेष करून केंद्र राज्य संबंध काहीसे निराळे असल्याचे पाहायला मिळतं. याचं कारण म्हणजे भारतामध्ये केंद्र सरकारकडे बहुतांश अधिकार एकवटलेले असतात आणि राज्य सरकारकडे तुलनेने कमी अधिकार दिले गेलेले असतात. आणि म्हणून भारत हा पूर्णपणे संघराज्य आहे किंवा नाही याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहतात. हे करण्याचं कारण म्हणजे जी अधिकारांची विभागणी आहे ती समतोल असल्याचं पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे असं दिसतं की भारत हा संघराज्य असल्याचं पाहताना वाटू शकतं, परंतु पूर्णपणे संघराज्याचं स्वरूप मात्र भारताला प्राप्त नाही. आणि त्यातच जर आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 जर पाहिला तर त्यात असं निदर्शनास येतं की भारत हा एक राज्यांचा संघ आहे. आणि ते सेंटेन्स अशा प्रकारे आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. इथे काय शब्द यूज केलेला आहे? युनियन ऑफ स्टेट. तर ही स्टेट नावाची जी कन्सेप्ट आहे याला इथे महत्व आहे. असं म्हटलं जातं की भारतामध्ये हे जे राज्य आहे त्या राज्यांचा एक संघ असल्याचं उल्लेख भारतीय संविधानामध्ये असल्याचं पाहायला मिळतं.
आणि म्हणूनच भारत हा पूर्णपणे संघराज्य आहे किंवा नाही याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात. तर आपण दोन मुद्दे पाहिले. पहिली गोष्ट की संविधानामध्ये भारताचा उल्लेख संघराज्य म्हणून कुठेही केलेला नाही. जो काही उल्लेख असेल तो युनियन ऑफ स्टेट असं नावाने केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी अधिकारांची विभागणी असते ती अधिकारांची विभागणी देखील समतोल प्रमाणात उपलब्ध नाही. किंबहुना असं पाहायला मिळतं की बहुतांश अधिकार हे केंद्राकडे एकवटलेले असतात आणि काही कमी प्रमाणामध्ये राज्यांना अधिकार प्राप्त असल्याचं निदर्शनास येतं. आणि म्हणून मग आपण असं म्हणतो की भारत हा पूर्णपणे संघराज्य नाही, किंबहुना भारताचा उल्लेख युनियन ऑफ स्टेट या नावाने केला जातो. आणि हे सर्व पाहत असताना एक गोष्ट समजून घ्यावी लागते आणि ती म्हणजे ज्या प्रकारे केंद्रामध्ये एक प्रशासकीय यंत्रणा उभी केली जाते त्याच प्रकारे राज्यामध्ये देखील अशाच प्रकारची एक प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की ज्या प्रकारची यंत्रणा केंद्रामध्ये उपलब्ध असते काही अंशी त्याच प्रकारची यंत्रणा ही राज्य पातळीवर देखील उपलब्ध असल्याचं निदर्शनास येतं. तर एकंदरीत इथे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जो संबंध असतो तो एकमेकांच्या सहकार्यावरती अवलंबून असतो. कशा प्रकारचं सहकार्य अपेक्षित आहे किंवा कशा प्रकारचं योगदान इथे अपेक्षित आहे, सिस्टम कोणत्या प्रकारचं उभारलेलं आहे याला इथे महत्व प्राप्त होतं. आणि म्हणूनच एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की केंद्र आणि राज्य या दोघांच्या मध्ये सहकार्यावर आधारित संबंध प्रस्थापित झालेले असतात. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आपण स्टेट इलेक्शन कमिशन किंवा राज्य निवडणूक आयोग याची आपण चर्चा करणार आहोत. आपण अनेकदा ऐकतो की भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. वन ऑफ द बिगेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकशाही व्यवस्था भारतामध्ये चालते. भारताची सध्याची लोकसंख्या जवळपास 140 कोटीच्या वर असल्याचं पाहायला मिळतं. आणि इतकी मोठी लोकसंख्या असल्याने साहजिक आहे की भारत हा एक
नंबरच्या दृष्टीने किंवा संख्येच्या दृष्टीने जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून उदयास येतो. आणि याचं कारण देखील सारखं आहे किंवा सेमच आहे. ते म्हणजे असं की ज्या प्रकारे लोकशाही दिवसेंदिवस प्रबळ होत जाते, त्यातूनच लोकांना किंवा प्रजेला, ज्याला आपण नागरिक असं म्हणतो, तर नागरिकांना जास्तीत जास्त अधिकार हे प्राप्त होतात. तर इतक्या मोठ्या देशामध्ये जर निवडणुका पार पाडायच्या असतील तर त्यासाठी तेवढी मोठी यंत्रणा देखील गरजेची असते. आणि त्यासाठी केंद्र स्तरावर किंवा केंद्राच्या पातळीवरती केंद्रीय निवडणूक आयोग असतो किंवा त्याला आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं देखील म्हणतो. आणि दुसरं म्हणजे राज्याच्या पातळीवर स्टेट इलेक्शन कमिशन किंवा राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. आणि ह्या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक सुरू असतात. यातून निवडणुका कशा प्रकारे पार पडतील याच्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. निवडणुका होत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे लोकांना दिले गेलेले अधिकार. जे लोकांना दिलेले अधिकार असतात त्याचा योग्य वापर होणं अपेक्षित असतं. आणि मतदानाच्या वेळेस नागरिकांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर अधिकार प्राप्त होतात. यातून कोणत्या पक्षाला सत्तेमध्ये ठेवायचं आहे आणि कोणत्या पक्षाला सत्तेतून बाहेर काढायचं आहे यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. इथे निवडणूक आयोगावर एक मोठी अशी जबाबदारी सोपवलेली असते. आणि ती जबाबदारी म्हणजे लोकांचा लोकशाही यंत्रणेवरील विश्वास बळकट करणे. आणि ते जर करायचं असेल तर त्याकरता निवडणूक आयोगाने आपली भूमिका योग्य पद्धतीने बजावणे अनिवार्य असतं. म्हणून मग जेव्हा आपण निवडणूक आयोगाची चर्चा करतो त्यावेळेस पहिला प्रश्न जो असतो तो म्हणजे निवडणुका. की इतक्या मोठ्या देशामध्ये निवडणूक घेणं
म्हणजे काही छोटी गोष्ट नसते. त्यासाठी कितीतरी महिन्यांपासून निवडणूक आयोग हे कार्यरत असतं आणि दिवसेंदिवस निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया आहे किंवा निवडणूक आयोगाची जी स्थिती आहे ती सुधारत चालली आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे पूर्वी जेव्हा निवडणुका भारतामध्ये होत होत्या त्यावेळेस निवडणुकांमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. परंतु आज मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने निवडणूक आयोग हे दिवसेंदिवस स्वतःला प्रगत आणि मोस्ट ॲडव्हान्स्ड करत चाललेला आहे. आणि याचं साधं कारण म्हणजे निवडणूक आयोग हे तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःला विकसित करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहे. आणि म्हणून मग एक गोष्ट जी पाहायला मिळते ती म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन्स कंडक्ट करणं, की ज्यामध्ये निष्पक्ष पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील, कोणत्याही प्रकारचा अनुचित हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही आणि त्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न निवडणूक आयोग हे करताना पाहायला मिळतं. जेव्हा आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची चर्चा करतो त्यावेळेस असं पाहायला मिळतं की या निवडणूक आयोगाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये केल्याचं पाहायला मिळेल. कलम 324 यामध्ये निवडणूक आयोगाची तरतूद केली गेलेली आहे आणि यातून असं निदर्शनास येतं की भारतामध्ये एक सक्षम असा आयोग तयार केला गेला आणि त्याच्या पुढे जेव्हा 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली गेली त्यामधून आपण भारतामध्ये एक प्रकारची पंचायत राज व्यवस्था निर्माण केली, ज्याला आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लोकल सेल्फ बॉडी असं देखील म्हणतो. तर अशा तऱ्हेने गाव, तालुका, जिल्हा आणि शहर या पातळ्यांवरती तेथील स्थानिक
सरकार स्थापन होऊ लागले आणि जर स्थानिक सरकार किंवा लोकल गव्हर्नमेंट बनवायचं असेल तर त्यासाठी जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे त्या सरकारांसाठी निवडणुका घेणं. आणि जेव्हा ही निवडणुका घेण्याची वेळ येते त्यावेळेस साहजिक होतं की निवडणूक आयोगाच्याकडे हे कार्य दिलं जाईल. परंतु त्यामध्ये अडचण अशी होती की एक निवडणूक आयोग इतक्या सर्व राज्यांसाठी निवडणूक घेऊ शकेल का, हा प्रश्न त्यावेळेस समोर होता. आणि म्हणून त्यासाठी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर एक नवीन राज्य निवडणूक आयोग स्थापन केला गेला. आणि हे जे काही राज्य निवडणूक आयोग असेल याचं कार्य हे त्या राज्यांमधील स्थानिक प्रशासनासाठी किंवा स्थानिक सरकारसाठी निवडणुका घेण्याचं कार्य इथून सुरू झालं. आणि याला कारणीभूत ठरलं 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करत असताना त्याचं महत्व देखील समजून घेणं गरजेचं आहे. कशा प्रकारे हे निवडणूक आयोग कार्य करतं आणि का या निवडणूक आयोगाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झालेलं असतं. पहिला जो मुद्दा समोर येतो तो म्हणजे लोकशाहीची गरज पूर्ण करणे. लोकशाहीची गरज पूर्ण करणे याचा असा अर्थ आपण समजू शकतो की लोकांना निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हायचे असते. त्यांना स्वतःला निर्णय निर्धारणामध्ये सहभागी होण्याची इच्छा असते. परंतु भारतासारख्या बलाढ्य देशामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वांचा समावेश प्रत्यक्षरित्या करणं काहीच अवघड असल्याचं पाहायला मिळतं. आणि म्हणून जो पर्याय उपलब्ध असतो तो म्हणजे अप्रत्यक्ष सहभाग नोंदवणे. म्हणजे लोकांच्या वतीने लोकांनी नियुक्त केलेले किंवा लोकांनी निवडून दिलेल्या सरकार मार्फत निर्णय घेणे. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये तर लोक प्रत्यक्ष निर्णय निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. परंतु अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोक किंवा नागरिक हे प्रत्यक्षपणे सहभागी होत नाही, तर किंबहुना अप्रत्यक्षपणे सहभागी होत असतात. आणि म्हणून जर अप्रत्यक्ष सहभाग नोंदवायचा असेल तर त्यासाठी जी गोष्ट अनिवार्य असते ती म्हणजे लोकांच्या वतीने
लोकांसाठी कार्य करणारी एक सरकार नियुक्त करणं आवश्यक असते. आणि म्हणून इथे केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर सरकारची स्थापना केली जाते. जेव्हा ह्या सरकारची स्थापना करायची असते त्यावेळेस लोकांच्या मार्फत किंवा नागरिकांच्या मार्फत या सरकारची उभारणी करणं अनिवार्य असते. त्यासाठी म्हणून इथे निवडणूक आयोग आपली भूमिका बजावते. निवडणूक आयोग या गोष्टीची खात्री करते की लोकांनी निवडून दिलेले सरकार सत्तेमध्ये राहील. आणि या प्रकारे लोकांची जी लोकशाहीची गरज असते ती पूर्ण केली जाते. लोकांची जी राजकीय इच्छा असते ती या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. म्हणजेच निवडणूक आयोग इथे लोकशाहीकरणाची जी भूमिका असते ती पार पाडते. त्यासोबतच प्रत्येक ठराविक कालावधीनंतर देशामध्ये आणि राज्यामध्ये निवडणुका घेणे अनिवार्य असते. कारण प्रत्येक 5 वर्षानंतर भारतामध्ये निवडणुकांची गरज भासते आणि एका ठराविक कालावधीनंतर निवडणुकांना सामोरं जाणं हे अनिवार्य असतं. तर एक सर्व साधारण परिस्थितीमध्ये एका ठराविक कालांतराने निवडणुका होत असतात. परंतु यामध्ये अनेकदा असे प्रसंग देखील उद्भवतात जेव्हा कालावधी संपण्या अगोदर निवडणुका जाहीर होतात. याचं कारण म्हणजे जे सरकार निवडून दिलेले असते ते सरकार काही कारणास्तव बहुमत गमावू शकते. अनेक कारणामुळे सरकार आपलं बहुमत बाजूला ठेवू शकते. याचा अर्थ सरकारकडे बहुमत उपलब्ध नसेल अशा अवस्थेमध्ये पुन्हा निवडणुका घेणे हा एक मार्ग उपलब्ध असतो.
जेव्हा सरकारकडे बहुमत उपलब्ध नसतो त्यावेळेस निवडणुका घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध असल्याचं दिसत नाही. तर एकंदरीत इथे आपण म्हणू शकतो की 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर निवडणुका तर होतातच, परंतु त्याखेरीज कालावधी पूर्ण होण्या अगोदर देखील जर सरकार अल्पमतामध्ये येत असेल तर पुन्हा निवडणुका घेणं क्रमप्राप्त ठरतं. यामध्ये अनेकदा विधानसभा किंवा लोकसभा देखील बरखास्त झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि जेव्हा विधानसभा बरखास्त होते त्यावेळेस पुन्हा निवडणुका घेणं ही निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी असते. आणि अपेक्षित हे असते की येणाऱ्या 6 महिन्याच्या कालावधीमध्येच निवडणुका घेतल्या जाव्यात आणि त्यानुसार निवडणूक आयोग आपली भूमिका पार पाडत असते. आणि जसं मी पूर्वी सांगितलं त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात हे राज्य निवडणूक आयोगाचं एक महत्वाचं कार्य असतं. कारण इथे निवडणूक आयोग लक्ष ठेवून असते की कोणत्या सरकारचा किती कालावधी शिल्लक राहिला आहे. आणि जेव्हा यांचा कालावधी संपतो त्यावेळेस निवडणुका होत राहतात. आणि जेव्हा विधानसभा किंवा लोकसभा बरखास्त होते त्यानंतर देखील निवडणुकांना सामोरे जावे लागते. तर एकंदरीत इथे पाहायला मिळतात की ज्यामध्ये राज्य निवडणूक आयोग एक ठराविक कालावधीनंतर निवडणुका घेत असते. आणि तेव्हा विधानसभा आणि लोकसभा बरखास्त होईल त्यावेळेस देखील निवडणुका जाहीर केल्या जातात. तर ते अशी अवस्था दिसते की एकंदरीत निवडणुकांचा जो काही कार्य असेल ते सर्व कार्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल. त्यासोबतच निवडणूक आयोगाची रचना देखील पाहणं आवश्यक आहे. कशा प्रकारची रचना निवडणूक आयोगात मार्फत अधोरेखित केली जाते. तर यात महत्वाचा जो मुद्दा आहे मेजर फॅक्टर ज्याला आपण म्हणू तो म्हणजे निवडणूक आयुक्त यांचा
इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मध्ये एक चीफ इलेक्शन कमिशनर असतात आणि दुसरे हे इलेक्शन कमिशनर्स असतात. म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त अशी काहीशी रचना केंद्राची असते. त्याच धर्तीवर राज्य निवडणूक आयोग देखील कार्य करत असते. आणि यामधून असं पाहायला मिळतं की राज्य निवडणूक आयोगाचे एक निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयुक्त नेमलेले असतात आणि त्या निवडणूक आयोगाचे हे राज्यातील स्थानिक प्रशासन या सभागृहांसाठी निवडणुका घेणे, त्यासाठी निवडणूक आयुक्त ही मुख्य भूमिका बजावत असल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच गरजेनुसार उपनिवडणूक आयुक्तांची देखील नेमणूक केली जाते. त्याला आपण डेप्युटी कमिशनर ऑफ इलेक्शन कमिशन असं देखील म्हणतो. अनेकदा 2 उपनिवडणूक आयुक्त नेमलेले असतात, परंतु काही वेळेस ती संख्या वाढू देखील शकते. आणि याचं कार्य देखील साधारणपणे तसंच काही की जेवढी त्या राज्य निवडणूक आयोगाची गरज असेल तेवढ्या प्रमाणात उपनिवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली जाते. तर एकंदरीत गरजेनुसार उपनिवडणूक आयुक्त यांची नियुक्ती होत असते. त्यासोबतच जिल्हा निवडणूक अधिकारी यांची देखील महत्वाची भूमिका इथे पाहायला मिळते. जिल्हा स्तरावर ज्या काही निवडणुकीशी संबंधित कार्य असतात ते सर्व कार्य जिल्हा निवडणूक अधिकारी मार्फत पूर्णत्वास नेले जाते. त्या खालोखाल निवडणूक नोंदणी अधिकारी हे देखील उपलब्ध असतात, जे की जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या अंतर्गत कार्य करत असतात. त्यासोबतच रिटर्निंग ऑफिसर देखील असतात, त्यांना आपण रिटर्निंग अधिकारी देखील म्हणतो. हे निवडणूक नोंदणी अधिकारी यांच्या अंतर्गत कार्य करत असतात. आणि त्यानंतर 6व्या क्रमांकावरती मतदान केंद्रे आणि पीठासीन अधिकारी असतात.
त्यांना आपण प्रिसाइडिंग ऑफिसर असं देखील म्हणतो. तर हे प्रिसाइडिंग ऑफिसर इथे निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणून कार्य पाहत असतात आणि त्यांचं मुख्य कार्य हे त्या त्या मतदान केंद्रावर लक्ष ठेवून असणं असते. सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाची कार्य आणि त्यांचे अधिकार. सर्वप्रथम म्हणजे निवडणुका आयोजित करणे हे निवडणूक आयोगाचं प्राथमिक अशा प्रकारचं कार्य असते. एका कालावधीनंतर निवडणुका घेणं गरजेचं असतं आणि जर या निवडणुका होत नसतील तर मग मात्र लोकशाहीची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला बाधा येते आणि म्हणूनच वेळोवेळी काळानुसार निवडणुका आयोजित करणे हे निवडणूक आयोगाचं प्राथमिक कार्य असते. आणि यासाठी आपण पाहिलं की जो केंद्रीय निवडणूक आयोग असतो त्याला आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं म्हणतो, त्याचं कार्य हे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासाठी निवडणुका आयोजित करीत असते आणि त्या खालोखाल राज्य निवडणूक आयोग हा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सर्वांसाठी निवडणुका आयोजित करत असते. आणि हे 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीच्या पूर्वी ही व्यवस्था मात्र उपलब्ध नसायची. आणि याचं कारण म्हणजे साधारणपणे त्या काळात स्थानिक प्रशासन नावाची यंत्रणा उपलब्ध नसायची आणि म्हणून त्यावेळेस राज्य निवडणूक आयोग देखील अस्तित्वात नव्हता. त्यासोबतच मतदारसंघाची पुनर्रचना करणं हा दुसरा भाग आहे. जे काही मतदारसंघ असते त्या मतदारसंघाची पुनर्रचना होत असते, म्हणजेच त्या मतदारसंघाची जी सीमा असते ती बदलत असते. त्या मतदारसंघामध्ये एकंदरीत असं पाहायला मिळते की त्या त्या राज्यांमधील मतदारसंघांची सीमा ही काही वर्षानंतर बदलणं हे अनिवार्य असते. अनेकदा एका राजकीय पक्षाच्या
किंवा राजकीय नेत्याचा तो गड बनवू शकतो किंवा त्यावर एक प्रकारे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. लोक त्या नकारात्मकतेला घाबरून मतदान करू नये यासाठी त्या मतदार संघाची पुनर्रचना होत असते. त्यासोबतच निवडणुकांशी संबंधित कामांवर देखरेख करणे हे देखील महत्वाचं आहे. निवडणुकांशी संबंधित जे काही कार्य असेल, जसं की मतदारांची मतदार यादी तयार करणे, त्यासोबतच जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये निवडणुकीशी संबंधित जी काही तयारी सुरू असेल त्या तयारीचा आढावा घेणे, अशा प्रकारचे अनेक कार्य असतात जे की या निवडणूक आयोगाच्या मार्फत पूर्णत्वास नेले जातात. त्यासोबतच जी आदर्श आचारसंहिता असते ती देखील लागू करणं अनिवार्य असते. आचारसंहिता जे की प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर लागू केली जाते आणि तेव्हापासून ते पूर्ण निवडणुका होईपर्यंत आणि त्याचा निकाल येईपर्यंत ही आचारसंहिता त्या भागामध्ये किंवा त्या राज्यामध्ये संपूर्णपणे लागू असते. त्यासोबतच आचारसंहितेमध्ये कोणकोणते नियम असावेत, कोणत्या प्रकारची व्यवस्था असावी, कोणत्या नियमांना कमी करण्याची आवश्यकता आहे, कोणत्या पक्षाने किती खर्च करणं अपेक्षित आहे, हे सर्व इथे या आचारसंहितेमध्ये राज्य निवडणूक आयोग कार्य करत असते. त्यासोबतच निवडणुकीतील वाद सोडवणे हे देखील निवडणूक आयोगाचं एक कार्य आहे. निवडणूक आयोग हे कार्य करत असताना किंवा निवडणुका आयोजित करत असताना त्यामध्ये अनेक वादविवाद होऊ शकतात. जसं की निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर देखील प्रश्नचिन्ह उभे करू शकतात. आणि जर असं होत असेल तर त्यावेळेस त्या शंकेचं निरसन करण्याचं कार्य देखील निवडणूक आयोगाचं असल्याचं पाहायला मिळेल. तर एकंदरीत तिथे निवडणूक आयोग हे वाद सोडवत असते. त्यासोबतच राजकीय पक्षांचे नियमन करणं देखील महत्वाचं आहे. म्हणजेच आपण पाहतो की भारतामध्ये राजकीय पक्षांना एक स्टेटस दिलेलं असतं किंवा एक स्थान दिलेले असते आणि ते स्थान म्हणजे प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करणे. इथे राजकीय पक्ष हे राष्ट्रीय असू शकतात किंवा प्रादेशिक देखील असू शकतात. आणि म्हणून
या राजकीय पक्षांचं नियमन हे देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. कोणत्या पक्षाला प्रादेशिक पक्षाचं स्थान द्यायचं आहे किंवा कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करायचं आहे, हे निकषानुसार आणि नियमांच्या नुसार निवडणूक आयोग हे ठरवत असते. तर अशा पद्धतीने हे सर्व राजकीय पक्ष कार्य करत असतात आणि या राजकीय पक्षांना एक चिन्ह देखील उपलब्ध करून दिले जाते. जो काही राजकीय पक्ष असेल त्या पक्षाचा एक चिन्ह असतो आणि त्या पक्षाचं चिन्ह दुसरा कोणताही पक्ष वापरणार नाही याची काळजी निवडणूक आयोगामार्फत घेतली जाते. आणि म्हणून एकंदरीत निवडणूक आयोग या सर्व पक्षांचं नियमन देखील करत असते. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निवडणूक सुधारणा किंवा इलेक्टोरल रिफॉर्म्स ज्याला आपण म्हणतो. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे ईव्हीएम, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असं म्हणतो. या ईव्हीएम मध्ये बऱ्याचदा प्रश्नचिन्ह उभे केले जातात. असं आपल्याला निदर्शनास येते की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किंवा ईव्हीएम येण्यापूर्वी भारतामध्ये बॅलेट बॉक्स नावाची व्यवस्था रुजवली गेली होती की ज्यामध्ये मतदार आपलं मत या मतदान पेटीमध्ये टाकत असे. ज्या कॅन्डिडेटला मतदारांनी मतदान केलं असेल किंवा करायचं असेल अशा उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारून ती पावती बॅलेट बॉक्स मध्ये टाकली जात असे आणि यातून एक दिवस ठरवला जात असे की ज्यामध्ये हे सर्व ईव्हीएमचे किंवा ज्याला आपण म्हणू बॅलेट बॉक्सचे जेवढी मतं मिळाली असतील ते सर्व मत एका दिवशी मोजले जातील आणि त्यानुसार निकाल जाहीर केला जाईल. अशा प्रकारची काही व्यवस्था असल्याचं पाहायला मिळते. परंतु आता मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही आणली गेली आणि याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर म्हणजे ही मशीन स्टँड अलोन मशीन असते. म्हणजेच याला कोणीही टेम्पर करू शकत नाही किंवा मॅनिप्युलेट करू शकत नाही. मोबाईलच्या मार्फत किंवा वायफाय किंवा इंटरनेट ब्लूटूथच्या मार्फत कोणीही या मशीनला हॅक करू शकत नाही. आणि म्हणून ही काहीशी विश्वासार्ह ईव्हीएम असल्याचं पाहायला मिळते. त्यासोबतच याच्यामध्ये आता
व्हीव्हीपॅट नावाची यंत्रणा देखील उपलब्ध करून दिली गेलेली आहे, की ज्यामध्ये वोटर व्हेरीफाईड ऑडिट ट्रेलच्या मार्फत एक स्लिप किंवा पावती प्रिंट होते, की ज्यातून हे निश्चित होते की ज्या पक्षाला आपण मत दिलेलं आहे किंवा ज्या व्यक्तीला आपण मत दिलेलं आहे, अगदी बरोबर त्याच व्यक्तीच्या नावासमोर तो शिक्का येत आहे किंवा नाही हे देखील आपण क्रॉस चेक करून पाहू शकतो. आणि म्हणून इथे विश्वासार्हता काही प्रमाणात वाढते. त्यासोबतच मतदार यादीमध्ये देखील काही प्रमाणात गडबड होऊ नये यासाठी निवडणूक आयोग हा भारताच्या प्रत्येक नागरिकास एक स्वतंत्र मतदार ओळखपत्र देत असतो, की जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये आणि प्रत्येक व्यक्ती निवडणूक आयोगाचा हा ओळखपत्र दाखवून मतदान करू शकेल. त्यापुढे अजून एक स्टेप पुढे जाऊन निवडणूक आयोग नोटा या पर्यायाचा विचार करत होता आणि त्या विचारांती समावेश त्या ईव्हीएम मशीन मध्ये केला गेला. त्याचा अर्थ होतो नन ऑफ दी अबव, म्हणजे वरीलपैकी कोणत्याही उमेदवाराला जर मतदान करण्याची इच्छा नसेल तर तो व्यक्ती त्याचं मत नोटाच्या मार्फत स्पष्ट करू शकतो. त्यासोबतच नोटा ही एक अशी व्यवस्था बनलेली आहे की ज्यामध्ये जर नोटाला जास्त प्रमाणात मत मिळालं तर भविष्यामध्ये निवडणूक आयोग असा एखादा कायदा देखील बनवू शकेल की ज्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये फेर निवडणुका घेता येतील. आत्ताच्या घडीस तर हे शक्य नाही, याला अजून बराच काळ जाणार आहे, परंतु भविष्यामध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. आणि त्यासोबतच राजकीय निधीचे नियमन करणं देखील गरजेचं आहे आणि ते निवडणूक आयोग करत देखील आहे. जे काही पॉलिटिकल फंडिंग राजकीय पक्षांना मिळत असते त्या फंडिंगवर निवडणूक आयोगाचं लक्ष असतं आणि यामध्ये अशा प्रकारची एक खात्री बाळगली जाते की जो काही निधी राजकीय पक्षांना दिला जाईल तो कायद्याच्या चौकटीत राहून दिला जाईल. तर अशा प्रकारे आपण ही सर्व चर्चा केलेली आहे. एकंदरीत आपण पाहिलं की कशा प्रकारे केंद्रीय पातळीवर निवडणूक आयोग आणि बाकी अन्य यंत्रणा हे कार्यरत असतात. त्याच प्रकारे राज्य पातळीवर देखील राज्य निवडणूक आयोग आणि अन्य प्रशासकीय यंत्रणा हे कार्यरत असतात. आणि एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की भारत हा एक बलाढ्य लोकशाही देश असल्या कारणानं निवडणूक आयोगाची ही एक प्राथमिक जबाबदारी बनते की ते या देशाचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांचं विश्वासन संपादन करतील आणि त्यांचा आवाज अशाच प्रकारे बुलंद करतील.
तर आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण आज इथेच विराम घेऊया. धन्यवाद.